हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आता वाजलेलेत रात्रीचे 2 आणि रात्रीच्या 2 वाजता मी प्रेमचं फेशियल करते. तर बाहेर सलूनमध्ये तो हेअर कटिंग वगैरे करायला गेला होता. तर तिथं त्याला बोलले होते मी की क्लीनअप वगैरे कर, तर त्याने नाही केलं. मग माझ्या मावशीने सजेस्ट केलं की फेशियल किट आण आणि घरीच त्याचा मसाज कर. आणि मग त्यामुळे मग आम्ही फेशियल किट आणलं आणि मी आता त्याचं करते मसाज. मला पण इतका प्रॉपर पद्धतीने नाही येत, पण तरी ते क्रीमा जे आहे ते मुरवते त्याच्या चेहऱ्यामध्ये. आणि इतकी थंडी वाजत होती आणि मलाच त्याचं वाईट वाटत होतं की अशा थंडीत त्याच्या एकतर हातावर मेहंदी ऑलरेडी आणि त्याच्यात मी त्याला थंड पाण्याने असं पुसून काढत होते. पण जाऊ द्या, लग्न एकदा होतं, त्यामुळे मी त्याला असं सांगत होते की झोपायचं काय लाईफ टाईम आपल्याला परत झोपायचंच आहे, पण लग्न एकदाच होतं, तेवढा चेहरा छान क्लीन दिसेल. आणि त्यांनी मेहंदी पण काढून घेतलेली. ती वरची जी दिदी राहते त्या दिदीने त्याला मेहंदी काढली आणि त्याची मेहंदी होईपर्यंत मी माझ्या मम्मीला वगैरे मेहंदी काढून घेतली. तर हे बघा, आत्ता ना तो पूर्ण गाढ झोपलेला आहे आणि मी त्याला फेस पॅक लावत होते. तर सोहमला बोलले की एक व्हिडिओ घे म्हणून. तो चांगला घोरत होता आणि इकडं बघा तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरून. आणि आत्ता ती जी दुसरी क्रीम होती, म्हणजे त्या फेशियलमध्ये 6 स्टेप होत्या. आम्ही मस्त गाणी ऐकत फेशियल त्याचं करत होतो. सोहम शूटिंग काढत होता आणि तो सुद्धा जागा राहिला होता की तो म्हणत होता मला पण स्क्रब करायचे. त्याच्यासाठी आम्ही वेगळं आणलं होतं आणि त्याला म्हणत होते झोप. तो बोलला नाही दीदी, मला पण झोप नाही येते, नाही झोपत म्हणून. इकडं बाकीच्या सगळ्यांनी झोपून घेतलं होतं आणि इकडं मी ते जे क्रीम आहेत ना, ते क्रीमा त्याच्या चेहऱ्यामध्ये मुरवत होते, म्हणजे ते मसाज सांगितलं होतं स्टेप्स तसं. आणि आत्ता हे बघा 1:46 झालेत. तर नंतर प्रेमचं पूर्ण फेशियल 2:45 वाजता झालं. आणि हे बघा सोहमने हा स्नॅप घेतला होता 2:42ला. का तर म्हटलं प्रेमला पण खरं नाही वाटणार की 2:45 वाजेपर्यंत दिदी मला मसाज करत होती. आणि त्याच्यानंतर सोहमचं आणि माझं फेशियल सुरू झालं. तर 4:30 वाजलेले. तुम्हाला सोहमनी दाखवलं बघा 4:27 झालेत आणि आमचं इकडं मसाज चाललं आहे. नंतर आमचं फेशियल आवरायला आम्हाला 5, 5:15 झाले आणि आम्ही दोघं 5:15 वाजता झोपलो. सकाळी उठून परत 8:30, 9 वाजले होते. तेव्हा प्रेमला बोलले आंघोळीला जायच्या आधी आपण एकदा तुझी मळी काढूया. त्यामुळे मग त्याला बसवलं इथं आणि मी मस्त त्याची मळी काढते. तर अण्णा पण आले होते बघा आदल्या दिवशी. आणि हा टाईम आहे संध्याकाळचे 4:30, 5 वाजले होते. तेव्हा सरिता काकी, प्रशांत काका, इंद्र, परी ते पण आले होते. आणि बघा मग काकी काढतात ते प्रेमची मळी. ही सेकंड टाईमची मळी आहे. तर इकडं बघा आई पण आली आहे आणि बाबा पण आलेत, म्हणजे आई बाबा आलेत. आणि इकडं इंद्र हाय करतोय. तर काकी मस्त चोळतात प्रेमला. आणि बाहेर प्रशांत काका आणि चिल्लर पार्टी पण होती आणि सोहम पण होता तिकडे. थोड्याच वेळाने लगेच बघा लहान मुलांचा डान्स सुरू झाला. गाणी लावली होती त्यामुळे इथं सगळे नाचत होते. आणि इकडं आरूनी पण खूप एन्जॉय केला, खूप छान डान्स केला. तर बाकीचे सगळे उद्या येणार आहेत. उद्या हळदीचा व्लॉग येईल, तर नक्की पहा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.